नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्जायाणं नमो लोये सौवसावुनम् एसो पञ्चणमोकारो सौवपावपनासनो मङ्गलाणञ्च सव्येसिं परमं हवै मङ्गलं परमं हवै मङ्गलं परमं हवै मङ्गलं। जो बोलो 24 भगवान की, देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की, सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी की प्रथमाचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की, प्रातस्मरणीय शांतमूर्ति वासलत्नकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु युवासमण कांतिरत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की, अहिंसामय विश्व धर्म की भोवीजी हो। आज एक अनोखा प्रसंग आपल्यासमोर माझ्यासमोर उपस्थित झाला आहे आणि या गोष्टी बऱ्याच वेळा उपस्थित झालेल्या आहेत आणि बऱ्याच वेळा केलेल्या आहेत की आज मूक बधीर या शाळेमध्ये येण्याचा प्रसंग आणि यांच्यासमोर प्रवचन, कारण की जे मूक बधीर आहेत त्यांच्यासमोर प्रवचन करायचं आहे। मला या सगळ्या मुलांना आणि त्या इथं असलेल्या सगळ्या उपस्थितांना एक निवेदन प्रवचनच्या माध्यमातून करायचं आहे की जीवनामध्ये एक गोष्ट या मुलांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की कितीही काय झालं तरी निश्चित रूपानं खचून जायचं नाही, भ्यायचं नाही। कारण की तुम्हाला बऱ्याच जणांना वाटेल की आमचं जीवन असं आहे की आमच्या जीवनाला भविष्यामध्ये कसं वळण मिळेल, परंतु आज जर जगाचा पूर्ण आढावा घेतला तर अशी बरीच मुलं आहेत की त्यांच्याजवळ इबॅलिटी नसताना सुद्धा त्यांनी विश्व निर्माण केलं। आज आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टीचं चिंतन म्हणून आम्ही करणं आवश्यक आहे। आमच्यामध्ये जरी इबॅलिटी कोण म्हणत असेल नसेल तरी सुद्धा तुम्ही एक दिवस एक कार्य असं करून दाखवायचं की त्या इबॅलिटीच्या माध्यमातून तुम्ही विश्वाला निश्चितरूपानं तुमची ओळख निर्माण करून द्यायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळं आज मी बघतोय की बरेच अशी मुलं आहे ज्यांच्याकडे इबॅलिटी। मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो, तुम्हाला माहीतसुद्धा असेल की सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण काय असेल की एक मुलगा असा होता, तो शाळेमध्ये होता आणि तो मुलगा एवढा हे होता की त्या शाळेमध्ये जे शिक्षक शिकवायचे ते सुद्धा त्याला करायचं नाही, परंतु शिक्षकांनी एक पत्र लिहिलं आणि ते पत्र लिहून त्यांच्या आईला द्यायला सांगितलं। ज्यावेळी ते पत्र आईकडे आलं आणि आईनं ते पत्र वाचल्यानंतर आईनं वाचलं की तुमचा मुलगा जो आहे, तुमच्या मुलग्याला शिकवण्यासारखे आमच्याकडे शिक्षक नाहीत, त्यामुळे तुमच्या मुलग्याला तुमच्या घरात तुम्ही शिकवावं। हे सांगितल्यानंतर त्या निश्चितरूपानं आईनं ते वाचलं, परंतु आईनं ती मुलग्याला सांगितलं नाही। त्यावेळी मुलगा जातोय आईजवळ आणि आईला विचारतोय की आई, टीचरांनी पत्रामध्ये काय लिहिलं आहे? त्यावेळी आई सांगते, बाळ की तू एवढा हुशार आहेस, तू एवढा हुशार आहेस की तुला शिकवण्यासारखे हुशार शिक्षक नाही शाळेमध्ये नाहीत, म्हणून तू स्वतः शिकवावं म्हणून शिक्षकांनी पत्रात लिहिले। मुलग्याला आनंद झाला, मी एवढा खरोखर हुशार आहे। तो मुलगा निश्चितपणे आनंदातनं एवढा निश्चितपणे विभोर झाला की त्यानं ठरवलं आता आई जे शिकवल एवढंच मनपूर्वक शिकवायचं, एवढ्या लगन शिकायचं, कुणीही काय म्हटलं तर तिकडे लक्ष द्यायचं नाही, आपण चांगलं शिकायचं। आणि तो शिकत गेला आणि शिकत गेल्यानंतर एवढा तो शिकला की निश्चितपणे तो प्रसिद्ध वैज्ञानिक बनला। प्रसिद्ध वैज्ञानिक बनल्यानंतर निश्चितपणे वैज्ञानिक बनल्यानंतर त्याने निश्चितपणे शोध लावायचा प्रयत्न केला आणि खरोखर त्या मुलग्यानं शोध लावला एक। मी ते शोध नंतर सांगतो, तो मुलगा कोण आहे ते नंतर सांगतो। ज्यावेळी निश्चितपणे तो मुलग्यानं शोध लावला, त्यानं शोध कशाचा लावला माहिती काय? पूर्ण जगाला प्रकाशित करण्याचा बल्बचा शोध लावला। तो मुलगा कोण होता माहिती आहे? कोण? थॉमस एल्वा एडिसन, त्याचं नाव त्या मुलग्याचं। त्यानं बल्बचा शोध लावला, किती वेळा किती प्रयत्न केले
परंतु निश्चितपणे त्या बल्बचा शोध लावण्यासाठी त्याने एवढं कष्ट घेतले आणि शोध लागल्यानंतर ज्यावेळी त्याला पुरस्कार मिळाला, जगातल्या सगळ्यात बेस्ट पुरस्कारमधील एक पुरस्कार त्या एल्वा थॉमस एडिसनला मिळाल्यानंतर तो घरामध्ये गेला. त्याला दुःख का होत होतं माहिती काय? तो शोध लावला, त्याला पुरस्कार मिळाला, परंतु त्याची आई त्या जगामध्ये नव्हती. परंतु तो पुरस्कार मिळाल्यानंतर आईला समर्पित करायचं म्हणून तिजोरीच्या तिथं वर आईचा फोटो ठेवलेला, त्या फोटोपाशी तिने जे पुरस्कार मिळाले ते ठेवायला गेल्यानंतर तिथनं एक आईच्या फोटोपासून एक पत्र पडलं. आता पत्र हातात घेतला आणि पत्र वाचायला बघतोय. त्या लक्षात आलं की टीचरांनी लहान मी असताना शाळेतनं जे पत्र दिलं ते पत्र आहे. तो पत्र वाचल तसं नाही ढसा रडायला चालू केला. तो एवढा रडत होता, जोरजोरात रडत होता. का? कारण की त्यानं आपल्या डायरीमध्ये त्या दिवशी लिहिलं की जगातली सर्वात श्रेष्ठ माता कुणाची असेल तर ती माझी आई आहे. कारण की ज्याच्याजवळ इबॅलिटी नव्हती त्या व्यक्तीला सुद्धा घडवण्याचं काम त्या मुलाने केलं. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही समजायचं नाही आम्ही कमी आहे. तुम्ही असं समजा की आम्ही सुद्धा निश्चितपणे विश्वामध्ये सगळ्यात मोठ्या गोष्टी करून दाखवू शकतोय. परवाच तुम्हाला माहीत असेल की परवाच भारताची जी कने अपंग क्रिकेट टीम आहे त्यांनी सुद्धा निश्चितपणे एशिया कप जिंकला. हे तुम्हाला माहिती आहे का? ऐकून जे अपंग आहे निश्चितपणे त्यांच्याकडे इबॅलिटी नव्हती, खेळण्याची काही क्षमता नव्हती, परंतु त्यांच्या कोचनं आणि त्यांच्या शिक्षकांनी त्यांना असं तयार केलं की ते निश्चितपणे जिंकण्याच्या योग्य बनले गेले. आज अशी बरीच मुलं आहेत. एक मनुष्य आहे की आज निश्चितपणे तुम्ही नुसतं निश्चितपणे बोलू शकत नाही, परंतु हात आहेत, पाय आहेत. एक मुलगा असा आहे त्याला हात सुद्धा नाहीत, पाय सुद्धा नाही, एवढंच धड आणि एवढंच आहे, परंतु सगळी कामं आपापल्या या शरीरानंच तो करतोय. आज पूर्ण जगाला तत्वज्ञान देण्याचं काम तो करणारा मुलगा. कधी जर गुगलवर सर्च केला तर करून बघा. सरांना सांगतो मी, दाखवायची व्यवस्था करा मुलांची, की अशा काही इबॅलिटी असलेल्या मुलांची कथा यांना दाखवली जावी की त्यांना इन्स्पायर व्हावं, की अशा निश्चितपणे गोष्टीपर्यंत त्यांना पोहोचवावं. त्यामुळे तुम्ही मुलांनी कधीही भ्यायच नाही, कुठल्याही गोष्टीची भीती बाळगायची नाही. जेवढं काही गुरुजी, शिक्षक, सर शिकवतात ते अतिशय लक्ष देऊन शिकायचं. आणि एक दिवस असा येईल तुम्ही तुमच्या शाळेचा असेल, शिक्षकांचा असेल, तुमच्या आईवडिलांचा असेल, तुमच्या घराचं असेल किंवा तुमच्या गावाचं असेल, ते नाव करशील जगामध्ये. त्यामुळं तुम्ही स्वतःला कमी मानायचं नाही की आपल्यामध्ये सुद्धा एवढी इबिलिटी आहे, आपल्यामध्ये सुद्धा एवढा निश्चितपणे प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणीही व्यक्ती असून दे, तो कसा शरीराच्या सगळ्या अवयवांनी संपूर्ण असून दे किंवा सगळ्या अवयवांनी काही अवयवांनी कमी असून दे, त्या व्यक्तीमध्ये सुद्धा एवढी इबॅलिटी आहे. कारण की जो व्यक्ती म्हणून जन्माला आलाय त्याच्याजवळ आत्मा आहे. प्रत्येक व्यक्तीजवळ जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर आत्मा आहे. त्याचं शरीर, त्याची उपांग हे महत्त्वाचे नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही कुठल्याही गोष्टीत न घाबरता जेवढ्या प्रमाणात शिकता येईल तेवढ्या प्रमाणात लक्ष देऊन शिका. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला पुढे जाण्याचा प्रयत्न करशील तेवढा प्रयत्न करा, कारण की ही गोष्ट महत्त्वाची आहे. आज बरेच जण चांगलं सगळं काही असून सुद्धा करू शकत नाही, ते तुम्ही करू शकताय. काय म्हणलो मी? धडधाकट आहे, जे सगळं आहे, सगळे अवयव चांगले आहेत, धडधाकट आहेत, ते करू शकत नाही, ते तुम्ही करू शकताय. आज बरीच अशी मुलं आहेत की त्यांच्यावर जवळ काही नसताना सुद्धा त्यांनी निर्माण केलंय. आम्ही याचं चिंतन करायचं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टीचं आज तुम्ही ज्या अवस्थेत आहात तुम्हाला सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही दुसऱ्यांना समजून घेणं आवश्यक आहे. कारण की आजचा सुविचार तुम्ही लिहिला आहे पाठीमागं. ज्या व्यक्तींना बोलण्याची भाषा येत नाही तर त्या व्यक्तींच्या पुढ्यात गेल्यानंतर जर दयेची भाषा वापरली तर त्या व्यक्तीला सुद्धा निर्माण करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये आहे. ही सुविचार आहे आज, आहे का पाठीमागं? आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं तुमच्याविषयी तुम्हाला प्रेम देणं आवश्यक आहे, तुम्ही दुसऱ्यांना प्रेम देणं आवश्यक आहे. कधीही नर्वस व्हायचं नाही, दुःखी व्हायचं नाही, काही नाही. आज मी एक उदाहरण सांगतो की अशी माझ्या जीवनात पहिला प्रसंग, ज्यावेळी मी दीक्षा घेतल्यानंतर मी ऐलक होतो. आताही महाराज ऐलक आहे, तशा त्याप्रमाणे मी ऐलक होतो. ऐलक महाराज हे तसं मी होतो त्यावेळी एक नाही, माझ्यामते 2010ची किंवा 11ची गोष्ट असेल. पहिला प्रसंग माझ्या जीवनात अशा व्यक्तींच्या समोर जाण्याचा पहिला आला. मी कागवाड या नगरामध्ये होतो. कागवाड महाराष्ट्राचा अंतिम टोक, म्हणजे महाराष्ट्राचा अंतिम टोक आणि कर्नाटकची सुरुवात. हे कागवाड म्हणून बेळगाव जिल्ह्यामधीलच एक गाव आहे, आता तालुका झाला आहे कागवाड. तर त्या कागवाडमध्ये होतो
आणि तिथं मुलांची पाठशाळा, प्रत्येक गावामध्ये मी पाठशाळा घेतोय मुलांची, सगळी मुलं येऊन बसलेली. एक मुलगा पाठीमागं येऊन बसलेला कोपऱ्यात, आणि तो मुलगा, मी मुलांना शिकवतो आणि तो मुलगा रडत होता. मग मला जरा संशयास्पद वाटलं की तो मुलगा का रडाला आहे. मग त्याला मी बोलवलं, विचारलं, तरी काय बोलायला तयार नाही, काय सांगायला तयार नाही. मला काय लक्षात आलं नाही. त्यावेळी मग मी त्यातल्या मुलाला विचारलं, अरे हे का बोलणं झालं आहे, काय उत्तर देणं झालं आहे. त्यावेळी ती मुलं म्हणली, महाराज या मुलाला बोलायला येत नाही, तो मूक आहे. बोलायला येत नाही म्हटल्यानंतर मला मग ते फील वाटलं. मग त्यांच्या घरातल्यांना एकानं बोललं, नाही हा मुलगा काय म्हणाला आहे, माझ्याविषयी त्याची काय भावना आहे ते विचारून घेतल्यावर त्या घरातल्यांनी सांगितलं, महाराज त्याची इच्छा आहे, त्या मुलांना जसं नमोकार शिकवते तसंच मला बी शिकवा, त्याची इच्छा होती. मग हे कळल्यानंतर मी त्यांच्या शाळेतल्या टीचरांना मी बोलवून घेतलं, आणि आजसुद्धा त्या टीचरांनी दिलेलं निचरपाने हे माझ्याकडे आजसुद्धा आहे, मी अजून ठेवले. त्यांची मूकबधिरांची भाषा आहे. आजसुद्धा मी पाठशाळेतल्या चांगल्या मुलांना सुद्धा शिकवतोय. का शिकवतोय, जर मूक मुलांच्या सानिध्यात ती मुलं जर गेली तर निचरपानं त्यांना सुद्धा त्यांच्यावर आपल्या गोष्टी शेअर करता येईल म्हणून मी शिकवायला चालू केले. मी स्वतः एका रात्रीमध्ये 2 वाजेपर्यंत शिकलो, आणि दुसऱ्या दिवशी त्याला नमोकारांतर शिकवल्यावर एवढा तो खुश झाला. आज सुद्धा त्याचं लग्न झाले तरी सुद्धा माझा भक्त आहे. आज मोठ्या पदावर तो सर्व्हिसला आहे. तो मूक मुलगा आज मोठ्या पदावर असून सुद्धा निश्चितपणे सर्व्हिसला असून आता तो व्यवस्थित आहे, त्याचं लग्न झालंय, त्याचा मुलगा बोलतोय. तो पहिला ज्यावेळी मुलगा बोलतोय हे केल्यानंतर मुलग्याला घेऊन माझ्याकडे आशीर्वाद द्यायला आलता की महाराज तो जास्त खुनवून मला काय सांगत होता, महाराज मुलगा बोलतोय हे सांगायचं होतं त्याला. एवढं तो आनंदित झालता. त्यामुळं मला निश्चितपणे यांची सवय तवापासून आहे, आणि त्यामुळं मला काय वाटत नाही, मला एक यांच्याबरोबर बोलायचं आहे. परंतु भविष्यात मी आत्ता ही सगळी माणसं काढून बाहेर मी खोलीमध्ये नुसता या मुलांसंग बोलणार आहे, सोडा हितगुज करणार आहे, कारण की मला त्याची आवड जास्त आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या मुलांना मी एवढंच सांगू इच्छितोय की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ही जी तुमची अवस्था निर्माण झाली त्या अवस्थेला न भीता तुमची इबॅलिटी सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यामध्ये एवढी शक्ती आहे, ती शक्ती प्रकट करा. सगळीजण हुशार बनू शकताय, सगळीजण नाव करू शकताय. तुम्ही सगळ्यांनी एवढ्या मन लावून की नाही अभ्यास करा, जे काही शिकवणार आहे ते शिका, आणि भविष्यामध्ये अशा एबिलिटी निर्माण करा की लोक तुमच्याकडे तुम्हाला हुडकत येतील. कारण की मी कायमस्वरूपी म्हणतोय की आज जीवनामध्ये जर का नाही काही लोकांच्याकडे का नाही सिग्नेचर मागायला जातात, त्याला ऑटोग्राफ म्हणता तुम्ही, ऑटोग्राफ मागायला जातात. ते ऑटोग्राफ का म्हणतात, तो व्यक्ती काहीतरी जीवनामध्ये बनलाय म्हणून ऑटोग्राफ म्हणतात. मला कोणतर ऑटोग्राफ मागायला तर मी काय लिहितोय माहिती काय, जीवनामध्ये असे काम करा की आज तुम्ही जीवनामध्ये काही नाही, परंतु त्या कार्यामुळं लोक तुमच्याकडे ऑटोग्राफ मागतील. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असं बना की लोक एक दिवस तुमच्याकडे येतील तुम्हाला हुडकत की याच्याकडं निश्चितपणे इबॅलिटी नसताना सुद्धा याने इबॅलिटी मेंटेन करणे. साधारण माणसांनी काहीतरी मोठं काम केलं तर त्यांचा एवढा सत्कार होत नाही, परंतु ज्यांच्याकडे इबॅलिटी नाही किंवा ज्यांच्याकडे निश्चितपणे सगळ्या अवस्था प्राप्त नाही, त्यांनी काहीतरी जीवनामध्ये काम केलं तर त्यांचं नाव जगामध्ये जास्त रूपात घेतलं जाते, कारण की नसताना सुद्धा निर्माण केले. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी आशीर्वाद देतोय, आणि निश्चितपणे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टीला निर्माण करण्याचं काम करावं आणि व्यवस्थित शिकावं. कधी कुठल्याही व्यसनाच्या आधारे जायचं नाही, कधी वाईट गोष्टींच्या आहारी जायचं नाही, कुठल्याही वाईट गोष्टी करायच्या नाही. आई वडील शिक्षक या सगळ्यांचा आदर सत्कार करायचा. घरात असेल तर जेवढं शांत राहता येईल तेवढं शांत राहायचं, कुठे चिडायचं नाही, काही करायचं नाही. शांत राहून जेवढा काम करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. मी एवढीच भावना करतो की यातला प्रत्येक मुलगा हा निश्चितपणे भविष्यातला एक हिरो बनावा, भविष्यातला प्रत्येक मुलगा एक महापुरुष किंवा मोठा व्यक्ती बनावा, ही भावना करतो. आणि माझ्या वाणीला मी विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की